कोणत्याही निवडणुकीला समजून घ्यायचं असेल तर आधी तिथली जमीन, तिथलं पाणी आणि तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यावं लागतं. आज आपण महाराष्ट्रातील सावनेर मतदारसंघाचा अभ्यास करणार आहोत. हे विश्लेषण फक्त आकड्यांचं नाही, तर लोकांच्या आशा, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या रोजच्या संघर्षाचा आहे. हा आहे सावनेर मतदारसंघ, विदर्भाच्या कृषीप्रधान भागात वसलेला. म्हणजे बघा, इथलं राजकारण सरळ सरळ शेतीशी, तिथल्या लोकांच्या रोजीरोटीशी जोडलेलं आहे. जेव्हा शेतात पीक चांगलं येतं तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतो, आणि जेव्हा निसर्ग साथ देत नाही तेव्हा तोच राग, तोच असंतोष मतपेटीतून बाहेर येतो. त्यामुळे इथली राजकीय गणितं समजून घेण्यासाठी आपल्याला लोकांच्या रोजच्या जगण्याकडे लक्ष द्यावंच लागेल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सावनेरची नाडी ओळखूया. खरं तर जमिनीवरची परिस्थिती काय आहे आणि कोणत्या समस्यांनी इथल्या राजकारणाला आकार दिला आहे, चला शोध घेऊया. आता हे बघा, सावनेरची जी सामाजिक रचना आहे, कागदावर मराठा आणि ओबीसी समाज मोठा दिसतो, हो की नाही? पण विजयाची खरी चावी आहे ना, ती अनुसूचित जाती, जमाती आणि आंबेडकरी मतदारांच्या एकगठ्ठा मतदानात लपलेली आहे. ज्या पक्षाला ह्या गटांमधील मतांचं विभाजन थांबवता येतं आणि त्यांना एका दिशेने एकत्र आणता येतं, विजय त्याचाच होतो. हे फक्त जातीचं गणित नाहीये, तर सामाजिक न्याय आणि विकासाच्या राजकारणाचं ते एक प्रतिबिंब आहे. आणि हे 4 मुद्दे, हे असे मुद्दे आहेत जे सावनेरच्या प्रत्येक निवडणुकीचा निकाल ठरवतात. शेतीतलं संकट, अपुऱ्या पायाभूत सुविधा, तरुणांना भेडसावणारी बेरोजगारी आणि सरकारी कामांमधला उशीर. या केवळ तक्रारी नाहीत, तर सरकारने पूर्ण कराव्यात अशा लोकांच्या अपेक्षा आहेत, आणि ह्याच अपेक्षांच्या पूर्ततेवर ते आपला कौल देतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे आणि जबाबदारीने आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्यही दिलं आहे. त्यामुळे मतदार जेव्हा हे प्रश्न विचारतात तेव्हा ते केवळ सुविधा मागत नाहीत, तर आपला घटनादत्त अधिकार वापरत असतात. ठीक आहे, जमिनीवरची परिस्थिती आपण पाहिली, पण या सगळ्याचा आकड्यांवर काय परिणाम झाला? चला बघूया. 2024चे आकडे काय सांगतात? 26,401 हा फक्त एक आकडा नाहीये. हे आहे 2024च्या निवडणुकीतील विजयाचं अंतर. आणि हे अंतर खूप काही सांगून जातं. हे मार्जिन इतकं मोठं आहे की ते काही योगायोगाने किंवा छोट्या मोठ्या कारणांनी आलेलं नाहीये. यामागे एक मोठी राजकीय लाट आहे, हे स्पष्ट दिसतंय. आता मतांची टक्केवारी बघा. भाजप 53% आणि काँग्रेस मविया साधारण 42%, म्हणजे जवळपास 11 ते 12% फरक. हा फरक एक स्पष्ट संदेश देतोय. तो म्हणजे इथे फक्त मतांची जुळवाजुळव करून किंवा पारंपरिक गणित मांडून निवडणूक जिंकता येणार नाही. विरोधी पक्षाला हा मतदारसंघ परत मिळवायचा असेल तर त्यांना एक मोठी राजकीय लाट निर्माण करावी लागेल आणि लोकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करावा लागेल. हा डॅशबोर्ड बघा, सगळं चित्र स्पष्ट होतं. जवळजवळ 72% मतदान, म्हणजे सावनेरचे मतदार किती जागरूक आहे ते दिसतंय. पण सगळ्यात महत्त्वाचा आकडा, तो म्हणजे आवश्यक स्विंग. साधारण 6% मतं, एवढी मतं विरोधी पक्षाला आपल्याकडे वळवावी लागतील. हे एक मोठं आव्हान आहे, पण ते अशक्य नाही. आणि हे कसं करता येईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, इतिहासात डोकावून बघावं लागेल. हे झालं काय झालं, पण का झालं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. मागच्या काही दशकांचा डेटा आपल्याला सावनेरच्या राजकीय वर्तनाचे काही खास पॅटर्न्स दाखवतो, जे भविष्याची दिशा ठरवू शकतात. आणि इथे बघा, सावनेरच्या मतदारांचा स्वभाव किती अस्थिर आहे. 2014 ते 2019 मध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांची मतं तब्बल 26% वाढतात आणि पुढच्याच निवडणुकीत 11% कमी होतात. याचा अर्थ एकच, सावनेरमध्ये निष्ठा कोणा एकाची नाही, ती प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा जिंकावी लागते. इथला मतदार कोणत्याही एका पक्षाशी बांधलेला नाही, तो मुद्द्यांवर आणि कामावर मतदान करतो. ह्या ऐतिहासिक डेटामध्ये 2 गोष्टी लगेच नजरेत भरतात. एक म्हणजे आघाड्यांचं गणित आणि दुसरं मतदानाची टक्केवारी. 2004 मध्ये बघा, मतदान 83% वर गेलं आणि निकालावर त्याचा थेट परिणाम दिसला. याउलट 2019 आणि 2024 मध्ये दोन्ही मोठ्या पक्षांनी आपापल्या मतांचे शिखर गाठलं. म्हणजे आता लढाई फक्त मतदारांना आकर्षित करण्याची राहिलेली नाहीये, तर आपल्या हक्काच्या मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची आहे.
आणि या सगळ्या आकड्यांमधून एकच सत्य बाहेर येतं. निवडणुका या फक्त हवेवर किंवा लाटेवर जिंकल्या जात नाहीत. त्या जिंकल्या जातात जमिनीवरच्या संघटनेवर, बूथ मॅनेजमेंटवर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर. जो पक्ष आपल्या मतदारांना घराबाहेर काढून मतदानासाठी तयार करतो, विजय त्याचाच होतो. चला, तर मग निदान झालं. आता उपायांबद्दल बोलूया. पुनरागमन करायचं असेल तर त्यासाठी फक्त घोषणाबाजी करून चालणार नाही. त्यासाठी एक पद्धतशीर प्लॅन, एक ब्लूप्रिंट लागेल आणि तीच ही 4 स्तंभांची रणनीती आहे. आम्ही याला चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. जसे ब्रह्मदेवाला 4 चेहरे असतात, जे 4ही दिशांवर नजर ठेवतात, तसेच हे 4 स्तंभ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 4ही स्तंभ स्वतंत्रपणे काम करत नाहीत. ते एकाच वेळी एकजुटीने उभे राहिले तरच विजयाची इमारत उभी राहू शकते. यातला एक जरी स्तंभ कमजोर पडला तर सगळी रचना कोसळू शकते. आणि ही आहे ती कृती योजना. निवडणूक रणनीती म्हणजे काय? तर प्रमुख समाजांच्या गरजा ओळखून त्यांच्याशी थेट संवाद साधणे. संघटनात्मक ताकद म्हणजे बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं विणणे, जे मतदारांना घराबाहेर काढतील. कथानक म्हणजे केवळ आश्वासनं नाही, तर विश्वास आणि सेवेची एक खरी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि संसाधनं म्हणजे व्हॉट्सॲपसारख्या आजच्या साधनांचा योग्य वापर करून आपला संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं. हेच एका यशस्वी पुनरागमनाचं सूत्र आहे. पण ही रणनीती फक्त निवडणूक जिंकण्यापुरती नाहीये. खरा उद्देश आहे लोकांची सेवा करणं. तर मग या ब्लूप्रिंटचा वापर प्रभावी आणि लोकाभिमुख शासनासाठी कसा करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि इथेच या ब्लूप्रिंटचं खरं सार आहे. यशस्वी राजकीय रणनीती तीच असते जी एका यशस्वी शासन प्रणालीचा पाया घालते. जी रणनीती आपण सुरुवातीला पाहिलेल्या लोकांच्या मूळ समस्यांना, नोकरी, पाणी आणि रस्ते, थेट हात घालते. प्रचार आणि शासन यांच्यात अंतर नसावं. आणि आजच्या डिजिटल युगात लोकांचा डेटा वापरताना भारताच्या DDPP कायद्याचं पालन करणं, त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे विश्वास जिंकण्यासाठी खूप गरजेचं आहे. पारदर्शकतेशिवाय विश्वास जिंकता येत नाही. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? हे राजकारण फक्त जागा जिंकण्यापुरतं नाही. हे पद्धतशीर काम करून, लोकाभिमुख नेतृत्व देऊन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जनतेचा विश्वास संपादन करण्याबद्दल आहे. आणि जाता जाता मी तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावू इच्छितो. या डेटा आणि तंत्रज्ञानाच्या काळात आपण ह्या साधनांचा वापर फक्त निवडणुका जिंकण्यासाठी करणार आहोत की लोकांमध्ये एक कायमस्वरूपी विश्वास निर्माण करण्यासाठी? निवड आपल्याला करायची आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेते बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी manager@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.